मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि विद्यापीठातील परीक्षा प्रणालीवर आक्षेप घेत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कलिना इथल्या मुंबई विद्यापीठाच्या परिसरात घंटानाद केला। विद्यार्थ्यांच्या दुर्लक्षित प्रश्नांबाबत त्यांनी आपला संताप देखील व्यक्त केलाय। त्यांच्याशी या सगळ्याबाबत आमचा प्रतिनिधी महेश बागल यांनी संवाद साधलाय। मुंबई युनिव्हर्सिटीच्या परिसरात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपल्या विविध मागण्या घेऊन आंदोलन आहे। तुम्ही पाहू शकता की मुलींचा यात सहभाग आहे, मुलांचा सहभाग आहे। घंटानाद या ठिकाणी केला जातोय। नक्की आपण जाणून घेणार आहोत की का या लोकांनी आज आंदोलनाचा पवित्र हाती घेतलेला आहे। आपण जाणून घेणार आहोत। मुंबईच्या विद्यापीठामध्ये जी परंपरा असणारं विद्यापीठ आहे, पण या विद्यापीठामध्ये कुठेही वेळेत रिझल्ट लागत नाही आहेत, रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट लागत नाही आहेत, सुविधा नाही आहेत। एखाद्या विद्यार्थ्यांनी जर रिव्हॅल्युएशनला जर फॉर्म टाकला असेल तर त्याचा रिझल्ट कधी लागतोय तर तो परीक्षेला बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागतोय आणि विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे। स्केलिंग डाऊन अशा पद्धतीचा एक सिस्टम इथे राबू केलेला आहे 60-40 मध्ये। त्यामध्ये जे विद्यार्थी नापास झाले, खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास झालेले आहेत आणि त्यावर विद्यापीठ कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही। विद्यापीठ प्राध्यापक आणि विद्यापीठाचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांमध्ये गुंतून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांना कुठेतरी उत्तर नाही द्यायचं असं सगळं हे धोरण राबवलेलं आहे। त्यामुळे या कुलगुरूंना जागा करण्यासाठी म्हणून आज विद्यार्थी परिषदेने घंटानाद केलेला आहे आणि कुलगुरूंना ऐकण्याचं जास्त आवाज ऐकण्याची सवय आहे। त्यामुळे ह्या सगळे विद्यार्थी आज घोषणा देण्यासाठी म्हणून आलेले आहेत आणि आपल्या ज्या मागण्या आहेत, एक तर रिझल्ट वेळेवर लागला पाहिजे, हॉस्टेलमधल्या ज्या सुविधा आहेत या सुविधा सगळ्या मिळाल्या पाहिजे, स्केलिंग डाऊन जे आहे ते कॅन्सल झालं पाहिजे, अशा सगळ्या मागण्या आहेत। आणि प्राध्यापकांचे आणि विद्यापीठाचे जे वाद आहेत ते त्यांनी त्यांचे निपटावे, विद्यार्थ्याला त्यामध्ये गुरफटू नये, इथून मी असा हा सगळा इशारा देतो। हे बघा, आज आम्ही विद्यापीठामध्ये आलेलो आहे आणि विद्यापीठाचा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आवाज ह्या कुलगुरूंपर्यंत पोहोचलेला आहे, पोहोचला आहे। त्यामुळे त्यांचे फोन येणं आणि अशा सगळ्या गोष्टी सुरू आहे। याच्यापूर्वी विद्यार्थी परिषद कुलगुरूंना भेटली होती, निवेदनं दिलेली आहेत या सगळ्या विषयांवर, पण कुठल्याही पद्धतीची कारवाई किंवा या सुविधा ज्या आहेत त्यातलं कुठलंही काम या कुलगुरूंनी केलेलं नाही आहे। आम्ही आता जरी घरी नाही गेलो तरी त्या आंबेडकर भवनाकडे जाऊन बसणार आणि या विद्यापीठ प्रशासनाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांना आमच्या समोर यावं लागेल आणि या सगळ्याचं निवेदन घ्यावं लागेल आणि या प्रश्नांवर ते काय करणार हे आम्हाला सगळं सांगावं लागेल त्यांना तिथे। नक्कीच या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांशी बोललो। सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कुलगुरूंनी ऐकाव्यात आणि त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या लोकांनी केलेली आहे। कॅमेरामॅन अली सोंदाडेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।